नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि मंडळी तुमच्याकडून आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे आणि त्यातूनच आपल्या सर्वांमध्ये विचारांची देवाणघेवाणही होत आहे आणि त्यातूनच ज्या सकारात्मक बाबी आहेत त्या आपण अंगीकारतही आहोत आणि जनता दरबारचा जो उद्देश होता ना तो उद्देश आता सफल होत आहे. कसं असतं, संपत्ती जरी आपल्याकडे खूप असेल ना तरी जवळची माणसं नसतील तर त्या संपत्तीचा काहीही उपयोग होत नाही. त्याच अनुषंगाने आपण जवळची माणसं जोडण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि व्यथा वेदना समस्यांपेक्षाही आपण सकारात्मक बाबींची चर्चा आपण आपल्यामध्ये करत आहोत जेणेकरून आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होईल. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये आपण सामील व्हायला पाहिजे. त्यासाठी फेसबुकवरती जनता दरबारचं स्वतंत्र पेज आहे, ते तुम्ही लाईक करा. त्याच्यावरती खूप माहिती असतेच आणि नुकताच जनता दरबारचा एक ग्रुपसुद्धा आपण क्रिएट केलेला आहे फेसबुकवरती जो सर्वांसाठी खुला आहे. तोही तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा आणि त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषयही खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल असाच आहे. आणि मंडळी गेले काही भाग आपण बारीपाडा पॅटर्नची यशोगाथा जी आहे त्याची विविध अंग आहेत ती आपण तपासून बघत आहोत. त्याच अनुषंगाने बारीपाड्यानं शेतीमध्ये जी क्रांती केलेली आहे ती आपण अनुभवणार आहोत. बारीपाड्यानं शेती असेल, जंगल संवर्धन असेल, ऊर्जा असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल इत्यादी विविध क्षेत्रामध्ये स्वतःचा विकास साध्य केलेला आहे आणि त्यासाठी त्यांना जागतिक पातळीवरती 78 देशांमध्ये दुसरा क्रमांकही मिळालेला आहे. जागतिक पातळीवर जे आदर्श गाव आहेत अशी स्पर्धा एक होती. 78 देशांनी भाग घेतला होता. 18 देशामध्ये पहिला नंबर चीनचा लागला आणि दुसरा नंबर भारताचा लागला आणि भारताचा नंबर लागला तो बारीपाड्याचा. आणि म्हणून एवढं सुंदर त्यानं गाव केलं. परदेशी पर्यटक हे गाव पाहायला येतात. कॅनडाच्या 2 मुलांनी याच्यावर PhD करण्यासाठी कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर अजूनही 2-4 देशातली मुलं येऊन हा कसे या माणसानं केलं याच्यावर संशोधन करतात. आणि म्हणून आदिवासी गावाच्या आम्ही हजारो कोटी रुपये खर्च करतो, वेगवेगळ्या विकासाच्या योजना होतो, पण जर गाव बांधायचा एखाद्या माणसानं एखादं कार्यक्रम ठरवलं तर कसा सर्वांगीण विकास होऊ शकतो हे बारीपाडा हे महाराष्ट्राला आदिवासी भागाला मॉडेल आहे. इंटरनॅशनल फंड्स फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट या संस्थेने सर्वे केला होता. त्यांचा असा सर्वे होता की जागतिक स्तरावर मिलियनमध्ये पैसा पुरवला जातो वेगवेगळ्या देशांमध्ये किंवा वेगवेगळ्या संस्थांना, पण विकासाचा असा मॉडेल कुठं दिसत नाही. तर एखाद्या व्यक्तीने, एखाद्या संस्थेने, एखाद्या गावाने असं विकासाची काही रचना केली असेल तर ते त्यांनी त्यांचं नामांकन मागितलं होतं. तर बारीपाड्याचं नामांकन हे जनसेवा फाउंडेशनने नाबार्ड केलेलं होतं. नाबार्डने ते जागतिक स्तरावर केलेलं. तर त्यातनं चीनचा पहिला होता, व्हिएतनाम तिसरा होता आणि भारताला दुसरा म्हणजे बारीपाडा होता. आणि त्यासाठीच ह्या गावच्या सुशिक्षित विचारी सुपुत्रानं म्हणजे चैत्राम पवार यांनी काही सूत्र अंगीकारली. यात आपण एकतर लोकांना स्वातंत्र्य दिलं. इथं लोक ज्यावेळेस सगळं गाव एकत्र जमतं, माझ्या अंतर्मनात असते की आपण ऊर्जा विषयात इथं काम केलं पाहिजे, म्हणजे सोलर कुकर इथं पोचला पाहिजे. पण लोकांना वाटतं की सोलर कुकरची आम्हाला गरज नाही. जोपर्यंत त्यांना वाटत नाही की ह्या योजनेची आम्हाला गरज आहे तर ते योग्य पद्धतीने वापरतील. असं आपण हे सगळे जे प्रश्न इथं जे उत्तरं मिळालीत आपल्याला ही लोकांकडनं काढून घेतलीत. आपण असा एकही विषय त्यांच्यावर लादला नाही. आपण एकच केलं की त्यांना सगळ्यांना वारंवार संघटित करणं, कोणी विरोधात गेला की त्याला सहलीला नेताना पहिलं सीट देणं, त्याला बॅटरी चार्ज करून आणून गावात सोडणं, हे सगळं सातत्याने प्रयोग करावे लागतात. पण हे संघटन टिकून ठेवणं याच्यात जास्त मला वाटतं ते त्याचं रहस्य. त्याच अनुषंगानं चैत्राम पवारांनी बारीपाड्यामध्ये शेतीमध्ये अक्षरशः क्रांती घडवून आणलेली आहे. अनेक कृषी तज्ज्ञ बारीपाड्याला भेट देतात
आणि इथली शेतीची प्रगती बघून बारीपाड्याला ते शेतीचं म्युझियम आहे असंही म्हणतात. कारण अगदी उडीद, भात, नागली इथपासून अगदी ऊसाचं पीक घेतलं जातं, स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं जातं, भुईमुग आहे, मका आहे, कलिंगडे इथे मोठ्या प्रमाणात आहेत, आंबा इथे पिकतो, इत्यादी विविधांगी पिकं ह्या भागामध्ये घेतली जातात. त्यांचं म्हणणं की इथं विविधता आहे, सगळी प्रकारची पिकं आपल्याला डोळ्याला दिसतात किंवा आपण त्या सीझनला येऊन बघितलं तर हे सगळं दिसतंय. तर याचं म्युझियमसारखं म्हणजे उडीद पण दिसतो, भातही दिसतो, सोयाबीन दिसतो, मका दिसतो, ऊस दिसतो, अन्य भाजीपाल्याचे प्लॉट दिसतात, स्ट्रॉबेरी दिसते, अशी सगळं पिकं दिसतात. आणि त्यासाठी बारीपाडा पॅटर्नमध्ये काही खास पद्धती वापरण्यात आलेल्या आहेत. मुळात इथे जी शेती केली जाते ती अत्यंत विचारपूर्वक केली जाते. म्हणजेच इथली उपलब्ध साधन सामुग्री आणि इथल्या गरजा यांचा ताळमेळ घालूनच इथे शेती करण्यात येते. आणि त्यातही इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या गरजा अत्यंत कमी ठेवलेल्या आहेत. इथं सगळी शेती पद्धती आपण बारीपाडा आणि परिसरातलं जर पाहिलं तर आपण असं म्हणू शकतो की बियाणं स्थानिक पद्धतीचे जास्त वापरलेले आहेत. अंतर्मशागत करणारा माणूस इथला स्थानिक आहे. म्हणजे मला वाटतं बारीपाड्यात तर कुणी फवारणी यंत्र वापरत नाही. म्हणजे उत्पादन खर्च तो खूप कमी आहे आणि उत्पादन वाढलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की इथला आपण भाताचा जर ॲव्हरेज काढला तर 96 किलो गुंठ्याला येत असेल तर इथला शेतकरी आत्महत्या करायचा प्रश्नच येत नाही. थोड्याफार अडचणी येतील, त्या अडचणी त्यावेळेस सोडवायचे वेगवेगळे मार्ग असतील, पण शेतात बिलकुल पिकलं नाही आणि खूप मोठा कर्ज डोक्यावर झाला असं उदाहरण आतापर्यंत इथं तरी जाणवलेलं नाही. त्यामुळे इथल्या लोकांच्या गरजा पण मर्यादित आहेत, गरजा पण छोट्या छोट्या आहेत आणि त्या तशा राहाव्यात असा आपण एक प्रयत्न करतो. त्यामुळे शेतीचा जो एकूण रिझल्ट पाहिला आपला तर इथं चारा छावणी किंवा शेतकऱ्यांची आत्महत्या हा विषय खूप दूरचा वाटतो. म्हणजे त्या 20 वर्षात तरी कोणी असा विचार करणार नाही असं वाटतं. शेतीतलं हे यश साध्य करण्यासाठी बारीपाड्यांनी प्रथमतः स्वतःच्या परिस्थितीचा अभ्यास केला. त्यानंतर शेतीतली निरनिराळी तंत्र असतील किंवा प्रयोग असतील तेही त्यांनी अभ्यासले आणि हे प्रयोग बघण्यासाठी त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी सहली काढल्या आणि त्याही स्वखर्चाने. आपण सुरुवातीपासूनच एक विषय जोडून ठेवला की गावाला संघटित करण्यासाठी सहल हा विषय जोडलेला आहे. लोक वर्गणी करतात, काही डोनर भेटतात, त्यातनं आपण सहली काढतो दरवर्षी आणि त्या सहलीतनं काही शेतीचे प्रयोग बघायचे आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी काय चाललं आहे. म्हणजे आम्ही कोल्हापूरला गेलो तर आम्हाला गुराळ दिसलं म्हणून गुराळ खरेदी, असं लोकांना जे जे आवडेल ते करायचं. आणि विविधता म्हणजे आपण आधुनिक तंत्राचा वापर आणि पारंपरिक या दोघांची मेळ घ्यायचा एक प्रयत्न केला. अशातच राहुरी कृषी विद्यापीठातलं भात शेतीच्या बाबतीतलं एक संशोधन होतं ना, तो प्रयोग बारीपाड्यामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. 4 सूत्री भात शेती असं त्या संशोधनाचं नाव आहे आणि हे संशोधन मुळात फिलिपाईन्ससाठी तयार करण्यात आलं होतं, पण ते बारीपाड्यानं अंगीकारलं आणि त्याचा पहिला प्रात्यक्षिक इथे करण्यात आलं. तो मोगरपाडा इथनं शेजारी पाडा आहे. शांताराम देवलू सूर्यवंशी यांच्या शेतावर पहिल्यांदा केला. लोकांचा प्रतिसाद नव्हता, लोक बघायला पण कोणी तयार नव्हतं, पण आपण एका गुंठ्यावर तो प्रयोग केला. मग दुसऱ्या वर्षी 4 गावांमध्ये 5 गावांमध्ये वाढत 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 त्याचं प्रमाण. मग तर आपण 3 प्रात्यक्षिका केले होते. एक शेतकऱ्याची स्थानिक पद्धत, दुसरी विद्यापीठाने रिकमेंड केलेली पद्धत आणि तिसरी 4 सूत्री. तर ज्यावेळेस त्याचं उत्पन्न मोजला गेला तर स्थानिक लेवलला 30 ते 35 किलोपेक्षा जास्त उत्पन्न येत नाही गुंठ्याला. विद्यापीठाने ठरवलेले सगळे रासायनिक खतं, सगळे फवारणी, सगळ्या गोष्टी आपण केल्यात तरी 70 किलोच्या पुढे जात नाही. आणि 4 सूत्रीमध्ये बारीपाड्यातलं जे उत्पन्न आहे ते 96 किलोच्या पुढे गुंठ्याला. हा फरक ज्यावेळेस लोकांच्या समोर आला त्यावेळेस आपण मग ह्या परिसरामध्ये जवळपास 21 शेतकरी संमेलनं घेतली, छोटी छोटी वेगवेगळ्या गावांमध्ये, पूर्ण तालुक्यामध्ये. हा प्रयोग यशस्वी झाला आणि अगदी कृषी विभागानंही त्याला मान्यता दिली. कृषी विभागाने पण हा विषय स्वीकारलेला होता काही काळ मागे. 4 सूत्री पद्धतीने शेती व्हावी सगळीकडे. आणि हे सगळे प्रयोग करताना त्या विषयातल्या तज्ज्ञांना आपण बोलवलं. म्हणजे बटाटाचं प्रात्यक्षिका केलं तर खडसे म्हणून जे कुफरी ज्योती नावाची व्हरायटी ज्यांनी शोधली त्यांनाच बारीपाड्यात आणलेलं. 2496 गव्हाची व्हरायटी आगारकर इन्स्टिट्यूट जे पुण्यातलं, तिथलं डॉक्टर प्रकाश राव यांनी शोधले, त्यांनाच बारीपाड्यात आणलं, त्यांनाच पेरायला म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष पेरून दाखवले. ते जवळपास प्रतिगुंठा तिपटीनं जास्त उत्पादन देणारी ही 4 सूत्री भात शेती नेमकी काय आहे ते आता आपण अभ्यासणार आहोत किंवा अनुभवणार आहोत. तुम्हीही ती अतिशय नीट किंवा काळजीपूर्वक बघणं आवश्यक आहे, कारण ही जर का पटली ना तर आपलंही खूप फायदा होऊ शकतो. तर याचं 4 नियम आहेत. त्या नियमांचं पालन करून ही शेती पद्धती केली तर त्यातनं उत्पन्न हे 3 पटीने वाढतं. ही जी 4 सूत्री भात शेती आहे ना
त्याची आता जी 4 सूत्र आहेत ती आपण अभ्यासणार आहोत. मंडळी, आपण सगळ्यांनी ती अतिशय काळजीपूर्वक बघावी अशीच आपल्याला विनंती आहे. तेव्हा 4 सूत्री भात शेतीतलं पहिलं सूत्र असं आहे की भाताची ही जी रोपं आहेत ती रोपवाटिकेतून किंवा अन्य ठिकाणाहून जेव्हा आपण आणतो ना, तर ती जी जिथे असतात ना तिथे भाताचं तूस जाळायचं असतं. त्याच्या मागचं कारण आहे की त्यातून तिथे सिलिकॉन त्या रोपांना मिळत असतो आणि त्यातून ती रोपं कणखर होतात किंवा ती रोपं वाकत नाहीत किंवा त्या रोपांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होते आणि मग तांबेरा किंवा करपा असे जे रोग असतात ना, त्या रोगांचा प्रादुर्भाव ह्या रोपांना होत नाही. ज्यावेळेस रोपवाटिका करतो भाताची, त्या रोपवाटिकेमध्ये भाताचं तूस जाळलं पाहिजे. त्या भाताचं तूस जर त्या रोपवाटिकेत जाळलं तर रोपांना सिलिकॉन मिळते आणि सिलिकॉनमुळे रोप एक तर कणखर असतं, ते हवेत वाकत नाही आणि रोग प्रतिकार शक्ती येते. म्हणजे तांबेरा करपा अशी जी सहज येणारे आजार ते येत नाही त्याच्यावर. सूत्र नंबर 2, ह्या रोपांना सेंद्रिय खत मिळण्यासाठी एक विशिष्ट पद्धत असते. त्यांना हिरवळीचं खत द्यायचं असतं. म्हणजे काय की ताग असेल, ढेमचा असेल किंवा चवळी असेल, ही जी पिकं असतात ना, ही पिकं घ्यायची आणि ती कधी की हा भात लावण्यापूर्वी 1 महिना आधी हे पीक त्या शेतामध्ये लावायचं असतं आणि 1 महिन्यामध्ये हे जे पीक असतं ते साधारण 1 फूट वगैरे उंच वाढत असेल. तर हे जे पीक असतं ते जमिनीमध्ये गाडून टाकायचं, त्याच्यावरती चिखल पसरायचा आणि त्यातून हे जे हिरवळीचे खत असतं ते निर्माण होतं आणि त्यातून नत्र मिळत असतं. दुसरा सूत्र असा, त्याचा दुसरा नियम असा आहे की ज्यावेळेस चिखलणी होते त्यावेळेस हिरवळीचं खत त्याच्यात गाडलं गेलं पाहिजे. मग एक तर ताग, ढेंच्या, चवळी जे काही लवकर कुजणार आहे अशांची लागवड करायची, पेरायची त्या शेतामध्ये आणि चिखलण्यावेळेस ते गाडायचं, म्हणजे सेंद्रियकडे वाटचाल. सूत्र नंबर 3, त्यामध्ये भाताची लागवड विशिष्ट प्रकारे करायची असते. म्हणजे भाताची जी रोपं असतात ती चौरसामध्ये किंवा चौकोनामध्ये लावायची आणि त्याचं जे गणित आहे ते 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर असा तो चौकोन तयार करायचा. त्याच्यामध्ये ती रोपं लावायची आणि 2 चौकोनामध्ये किंवा चौरसामध्ये 25 सेंटीमीटर इतकं अंतर ठेवायचं असतं. यामुळे काय होतं की थोडंसं विरळ लागल्यामुळे ह्या पिकामध्ये हवा खेळती राहते आणि त्याबरोबरच बियाणंही कमी लागतं. म्हणजे एकरी फक्त 20 किलो इतकंच बियाणं लागतं आणि त्यातून उत्पादन खर्चही कमी होतो. 4 रोपांचा जो चौरस आहे तो 15 बाय 15 सेंटीमीटरचा आणि 2 चौरसातलं अंतर हे 25 सेंटीमीटरचं चारी बाजूने. त्यामुळे कसं झालं की लागवडीला खर्च कमी येतो. एकरी फक्त 20 किलो बी लागतं. बी कमी लागलं, लागवडीला खर्च कमी येतो आणि विरळ असल्यामुळे त्यात हवा वगैरे खेळते असते, त्यामुळे त्याची वाढ योग्य होते. 4 नंबरचं सूत्र जे आहे ते असं आहे की हे पिकांना जे खत दिलं जातं ना, त्याची एक विशिष्ट पद्धती आखून देण्यात आलेली आहे. म्हणजे पूर्वापार आपण जे खत असतो ते असं फोकून देणं किंवा फेकून देत असतो. त्याच्यामुळे ते जे खत असतं ते गवतावर पडतं किंवा पाण्यामधून वाहून जातं. ते त्या पिकाच्या मुळापर्यंत जातं असं नाही आणि त्यासाठी हा एक विशिष्ट विचार करण्यात आलेला आहे. आणि त्यासाठी ह्या पिकाला जे खत दिलं जातं युरिया आणि DAP त्याचं 2:1 प्रमाण करतात. हे खत एकत्र मिश्रित करतात आणि त्याच्या छोट्या छोट्या चॉकलेटसारख्या गोळ्या करून ह्या जो रोपांचा जो 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर जो चौरस असतो ना, त्या चौरसाच्या मध्यभागी ही गोळी अशी खोचून ठेवायची असते. त्याच्यावरती चिखल पसरायचा असतो आणि मग हे जे खत असतं ना ते थेट त्या पिकाच्या मुळांपर्यंत जातं. युरिया आणि DAP याचं 2:1 प्रमाण घेऊन, म्हणजे 2 बॅग युरिया 1 बॅग DAP मिश्र करायचं आणि मिश्र करून एक ब्रिकेटर तयार केलं आहे त्यांनी. चॉकलेटसारखी त्याची गोळी बनते, ती प्रेस केलं त्याच्यावरती खत ओतलं की खाली चॉकलेटसारख्या गोळ्या पडतात. ती गोळी ह्या 4 रोपांच्या सेंटरला खोचायची लागवडच्या वेळेसच. तर ती प्रेस असते, 2.70 ग्रॅम वजन आहे त्या गोळीचं. ती जर अशी 4 रोपांच्या मध्ये खोचली तर त्याच्यावरनं चिखल फिरते, लगेच सील होते ते आत. वरनं गोळी खोचल्यानंतर वरनं चिखल फिरते आणि ती गोळी किती खोचायची, भाताचं मूळ जेवढं खोल असेल तेवढ्या अंतरावरती खोचायचे. वरनं चिखल फिरल्यामुळे ते पाण्यात वाहून जाणं, हवेत जाणं हे प्रश्न संपतात आणि तो 100% डोस त्या रोपांना मिळतो. असे हे 4 सूत्र आहेत त्याचे. आज बारीपाड्यामध्ये शेतीच्या पिकामध्ये प्रचंड वैविध्य आहे आणि जवळपास वर्षभर संपूर्ण बारीपाडा या शेतीच्या चक्रामध्ये गुंतलेला असतो. पावसाळी शेती आटोपले की रब्बीचे कामं सुरू होतात. रब्बीमध्ये कांद्याची लागवड, गव्हाची लागवड, हरभरा, मसूर,
रब्बीचे सीझन आटोपता आटोपता मोहाची फुलं सुरू होतात आणि 4000 मोहाची झाडांची फुलं जमा करायला म्हणजे खूप मनुष्यबळ लागतं. त्यामुळे मार्च एप्रिलमध्ये कोणी बारीपाड्यात आला तर सगळं गाव लुटू शकेल, कारण गावात कोणी नसतं, सगळे झाडाखाली जाऊन झोपतात. त्यामुळे ते जंगलात झाडं असल्यामुळे त्याचं वॉचमॅन पण होतं, सगळे गाव ते वन पण सांभाळतं. आणि फुलांचा सीझन संपला की कांद्याची काढणी, गव्हाची कापणी, शेतीची कामं सुरू होतात. ते आटोपेपर्यंत परत खरीपचे सीझन सुरू होतं. असं चक्र मिळाले ते, आणि ते चक्र जोडून ठेवलं आम्ही. या चक्रामधनं कोणी बाहेर पडू नये आणि कमीत कमी गरजांमध्ये आपलं कसं भागवता येईल असं म्हणून त्याला जोड दिलेली. आज बारीपाड्यामध्ये 250 एकरपेक्षा जास्त जमीन दुबार पिकाखाली आलेली आहे. 91-92ला 5 ते 6 एकर बागायत होतं. आता 250 एकरपेक्षा जास्त क्षेत्र हे दुबार पिकाखाली. त्यात स्ट्रॉबेरीसारखं पीक व्हायला लागलं आहे. म्हणजे 91-92ला आम्ही स्थिती काय होती, सगळेजण विकत धान्य आणायचे किंवा मजुरी करून आणायचे. आता इंद्रायणीसारखी व्हरायटी बारीपाड्यातनं मार्केटमध्ये जाते. ह्यावर्षी आम्ही 14 टन इंद्रायणी पाठवलं. जागेवर बुकिंग होते, आम्हाला स्टॉल लावायची गरज नाही. आणि मंडळी, याबरोबरच बारीपाड्याच्या प्रत्येक घराभोवती परसबाग फुलवण्यात आलेली आहे. त्या सहलीच्या माध्यमातून आपण महिलांच्या माध्यमातून काय काय योजना राबवू शकतो, त्यात परसबाग हा विषय पुढे आलेला. आता पण आपण काय करतो, भन्साळे नावाचं ट्रस्ट आहे, भन्साळे ट्रस्ट पुण्यात मुंबईतलं. ते दरवर्षी भाजीपाल्याचे पॉकेट देतात. त्यात वेगवेगळे बियाणं असतं, छोटं पॉकेट असतं, फ्री द्यायचं असतं. ते बचत गटाच्या माध्यमातून आपण पूर्ण तालुक्यातल्या आदिवासी भागांना ते पोचवायचा एक प्रयत्न करतो आणि त्यांना त्यातनं फळभाज्या वगैरे सगळा विषय पुढे येतात. याला जोडून आपण घरात लिंबूचं झाड देऊ शकतो का, नारळाचं देऊ शकतो का, एखादं पेरूचं झाड की जे फळं घरात वापरायला येते. यावर्षी 6000 सीताफळाची रोपं आपण गावात दिलीत सगळ्यांना. असं काय काय परसबागेसाठी, मग काही जण शेतात लावतात, काही घराच्या शेजारी लावतात, अशा पद्धतीने चाललंय. तर त्याचा एक चांगला परिणाम जाणवतो. थोडक्यात काय, सहलीला जाऊन जाऊन अनेक प्रयोग बघून, ते अभ्यासून, ते प्रत्यक्षात उतरवायचे, यशस्वी करायचे, ही बारीपाड्याची पद्धत आहे. जो काही प्रयोग करायचा तो सक्सेस व्हायला पाहिजे, कारण प्रयोग अयशस्वी झाला की आदिवासी समाज एकदा विखुरला गेला की तो संघटित होत नाही. आज बारीपाड्याच्या प्रत्येक घराभोवती परसबाग फुललेली आहे. त्यामध्ये भाजीपाला आहे, फळफळावळ आहे, म्हणजे अगदी मिरच्या असतील, भेंडी असेल, पालक असेल किंवा भोपळे असतील, घोसाळी असतील, टोमॅटो असतील, इत्यादी विविध भाज्या तर आहेतच. त्याबरोबर लिंब आहेत, सीताफळं आहेत, नारळ आहेत, अगदी आंबा आहे, हळद हे कुठे कुठे फुलवलेली आहे, किंवा आलं आहे, लसूण आहे, छोटे छोटे कांदे घेतले जातात. विविध प्रकारची उत्पादनं ह्या परसबागांमधून आपल्याला बघायला मिळतात. आता काकडी लायल होती, मकी लायल होता, आता बटा आता वेगळा करून टाका. आता थोडाशी मेथीनी भाजी टाकाने आहे आणि वांगी लावाने. घरातल्या महिला वर्गाचा पूर्ण वेळ ह्या परसबागेमध्ये जात असतो आणि त्यामुळेच रोजच आपल्या दारची ताजी भाजी खुडून इथे फर्मास स्वयंपाक होत असतो आणि त्याच्यामुळेच औषधी, स्वच्छ, ताजी, तजेलदार भाजी खाऊन इथली प्रजा निरोगी आहे. तब्येत कशी आहे? चांगली चांगली. सांगते सर, चांगली आहे तब्येत. चांगली हां, लावल्यापासून फायदा झाला. बारीपाड्यामध्ये शेतीपूरक व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात आहे. त्याचमुळे पशुधन इथे मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या चाऱ्यासाठी ही विचारपूर्वक सोय करण्यात आलेली आहे. इथली आता मका, नागली, मक्याचा कडबा असतो, पण इथले नागली पीक आहे, इथलं सावा आहे, वरई आहे, भात पीक आहे. हे यातनं वरचं कणीस काढलं की उरलेलं सगळं जे खाल्लं शिल्लक आहे ते सगळं जनावरांसाठी वापरतात आणि कुठल्याही थ्रेचरवर काढलं जात नाही. हे बैल पातने काढले जातात, त्यामुळे थ्रेचरवरचा चारा असा टोकदार असतो, तिरकट झाला, तो जनावर डायरेक्ट खाऊ शकत नाही. इथला चारा बैल पातने असतो, बैल जुंपून ते काढले, त्यामुळे त्यांना खायला पण तो चांगला असतो. आणि आता मंडळी, बारीपाड्यामध्ये सामुदायिक गोठे बांधण्याची योजना साकारण्यात येत आहे. आपण एक एक पाऊल पुढे टाकायचं चाललंय. त्यात सामुदायिक गोठा म्हणजे खूप मोठा गोठा नाही, कारण मोठा गोठा बांधला आणि तो लोकांनी वापरला नाही तर ते इन्व्हेस्टमेंट वाया जाईल. मग आपण विचार करतो फक्त 20 जनावरांचा एक गोठा बांधायचा. तर त्या गोठ्यामध्ये काय करायचं की ज्याचे बैलजोडी किंवा गाय असेल त्यांनी 20 रुपये शुल्क भरायचे, कारण शासनाकडनं किंवा अन्य डोनरकडनं आपण एकदा बांधून घेऊ, त्याची देखभालसाठी त्याची रचना लावावी लागेल. त्यावेळेस सामुदायिक गोठा केला की गावातली स्वच्छता हा एक विषय येईल. शेणी एकत्र करून तो सेंद्रिय शेतीसाठी वापरता येईल. आज बारीपाड्यामध्ये शासनाच्या अनेक योजना यशस्वीपणे कार्यान्वित झालेल्या आहेत. त्या योजना त्यावेळेस घेतल्यात आपण. मग वन विभाग, कृषी विभाग, आदिवासी विभाग, महसूल विभाग सगळ्यांचा आपण उपयोग करून घेतला. पण ती योग्य वेळ आल्याशिवाय ती योजना घेऊ नये असं म्हणून आपण त्याला थोडं टप्प्याने घेत गेलो होतो.
एकदम योजना घेतली असते तर कदाचित हे बारगळलं असतं, स्थिर विकास ज्याला आपण म्हणतो तो झाला नसता. त्यामुळे योजना आपण घेत गेलो, पण त्या योजनेची गरज किती आहे त्या गावात किंवा त्या व्यक्तीला याचा अंदाज घेऊन त्या योजनेकडे आपण जोर लावले. सुमारे 91-92 नंतर बारीपाड्यांनी अनेक प्रयोग यशस्वी करत करत स्वतःचा विकास करून जगापुढे एक आदर्श ठेवलेला आहे. 23 वर्षात बारीपाड्यानं काय साध्य केलं किंवा जगाच्या समोर आणायचा प्रयत्न केला तर त्या 5-6 गोष्टी आहेत की वन दिसतं, श्रमदानाने केलं काम आहे, वन श्रमदान आणि शासनाचं काम याच्यामुळे तिथलं जलस्तर स्थिरावलं आहे. कारण मार्च एप्रिलमध्ये जरी कोणी व्हिजिट केली तर 20 फुटापेक्षा खाली जात नाही. असे एकूण आत्ता 40 विहिरी आहेत गावात. 250 एकरपेक्षा जास्त क्षेत्र ओलिताखाली म्हणजे दुबार पीक ज्याला म्हणतो ते. हे प्रमुख बदल. सरपणाचा प्रश्न कायमचा सुटला. त्याला आपण आर्थिक विषय पण जोडला आहे, आर्थिक आहे, शैक्षणिक आहे, शिक्षणाचा आहे, असे अनेक विषय त्याला आपण जोडलेले आहेत आणि ते आपण प्रत्यक्ष कोणी केव्हा येऊन परिवर्तनामधला जो टप्पा आहे तो बघू शकतो. या साऱ्या यशाचं गमक नेमकं काय आहे, म्हणजेच बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे? म्हणजे आपण बारीपाड्यातलं सूत्र काय जोडलं की जंगल असेल तर जल मिळेल, जल असेल तर जमिनीचा उपयोग, नाही तर जमीन किती सुपीक असेल आणि पाणीच नसेल तर काय करणार. आणि जंगल जल असेल तर जमिनीचा वापर करून आपण स्थानिक साधनांचा वापर करून आपली उपजीविका, म्हणजे शासन तर मदत करणारच आहे, पण गावाने आधी तयार व्हावं आणि मग शासनाला हाक मारावी, शासन नक्कीच येईल मदतीला. असं ते सूत्र आपण जोडायचा प्रयत्न केला. महाराष्ट्र गुजरात राज्यांच्या सीमेवरच्या धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातलं हे छोटंसं आदिवासी गाव बारीपाडा स्वतःच्या कमतरतांचा किंवा त्रुटींचा अभ्यास करून, उपलब्ध साधन सामुग्रीचा विचार करून, स्वतःच्या गरजा कमी ठेवून, एकमेकांच्या विचारातून, विश्वासातून, सहकार्यातून बारीपाड्यानं स्वतःचा विकास करून घेतला आणि सुख आणि समृद्धी प्राप्त करून घेतली. पण इथल्या लोकांच्या गरजा भागवण्यासाठी जे जे आपण आयाम केलेत, जंगल जल जमीन आणि स्थानिक साधनांचा वापर करून बैलांवर आधारित शेती, या सगळ्यांचा मेळ घातला तर इथल्या लोकांच्या ज्या आवश्यक गरजा आहेत त्या पूर्ण झालेल्या दिसतात किंवा पूर्णत्वाकडे वाटचाल झाल्याचे दिसतं. तर अशा पद्धतीची शेती आणि हे सगळे विषय जर जोडलेत तर एक विकासाचं मॉडेल होऊ शकतं का, एक विकासाची दिशा नक्की होऊ शकते का, असं आपण म्हणू शकतो का, याच्यावर विचार करावा. बारीपाड्याची ही यशस्वी वाटचाल आजही अव्याहतपणे सुरू आहे. एक माणूस 21 वर्ष कुठलीही सरकारी नोकरी न करता शिक्षणानंतर आपलं गाव पुढे यावं म्हणून धडपडणारा मी माणूस पाहिला आणि मला वाटतं की हा आदर्श असं अनेक लोकांनी केलं तर एक गाव चांगलं पुढे येऊ शकतं. मंडळी, एकदा का चांगलं घडायला लागलं ना, मग त्यातून अधिक चांगलं घडायला लागतं किंवा साध्य व्हायला लागतं आणि मग त्यातूनच सारे तंटे, बखेडे, भेदाभेद, नैराश्य, नाराजी, विसंवाद सगळं दूर होतं. एकमेकांप्रती विश्वास वाढतो, सांघिक भावना वाढायला लागते, एकमेकांच्या मधलं जे सहकार्य असतं तेही वृद्धिंगत व्हायला लागतं आणि मग सुरू होते एकीची वाटचाल, सोबतीची वाटचाल, आनंददायी वाटचाल. त्यातूनच एकमेकांमधली नाती दृढ होतात आणि आयुष्य जगण्याला आधार मिळतो. चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं असं आपण प्रत्येक एपिसोडमध्ये सांगत असतो, ठसवत असतो, पण हा सारा वस्तुपाठ बारीपाड्यानं आपल्याला नक्कीच घालून दिलेला आहे. त्याच अनुषंगाने 4 सूत्री भात शेतीचा आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला लवकरात लवकर कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल ID वरती आपल्या सूचना असतील, विचार असतील, मनोगतं असतील, अभिप्राय असतील ते तुम्ही लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोचवा. जनता दरबारमधल्या अधिक माहितीसाठी जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज फेसबुकवर आहे, तेही तुम्ही लाईक करा. जनता दरबारचा ग्रुप आपण क्रिएट केलेला आहे जो सर्वांसाठी खुला आहे, तोही तुम्ही जॉईन करा आणि जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपला कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरून आपण जनता दरबारमध्ये भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामधून जनता दरबारमधून सह्याद्री वाहिनीवरती आपण भेटतच असतो. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार.